जळगाव येथील MIDC परिसरात मोरिया ग्लोबल केमिकलच्या कंपनीला आज बुधवार 17 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास आग लागली। यावेळी ही आग इतकी भयानक होती की बाजूच्या कंपनीला ही आग लागल्याने 2 ते 3 कंपन्यांना भक्ष्यस्थानी पडल्या। कंपनीतून विविध प्रकारचे स्फोट होत असल्याने परिसरामध्ये भयाचे वातावरण आहे। 2 कंपन्यांमध्ये ही आग पसरल्याचे दिसून येत आहे। घटनेत करण जगबीर संधू राहणार अमरावती आणि उमेश जगदीश कोळी राहणार यावल यांच्यासह अन्य 2 जण असे 4 जण जखमी झाले आहेत। त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। घटनास्थळी महानगरपालिका व इतर अग्निशमन दलाचे बंब दाखल होत असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। MIDC पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल असून नागरिकांच्या मदतीने मदत कार्य करीत आहेत। दरम्यान आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून दोन्ही कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची बातमी व्यक्त होत आहे। वेगवेगळ्या प्रकारचे स्फोट होत असल्याने परिसरामध्ये भयाचे वातावरण आहे। 2 कंपन्यांमध्ये ही आग पसरल्याचे दिसून येत आहे। आग वाढत आहे। केसरीराज लाईव्ह जळगाव। गर्दी आहे ना तिकडे? धरलं रे बापा। अरे धरला ना तिकडून बी धरला ना पॅक पकडला डायरेक्ट। कोणी असं पाणी आणत नाही काय गाड्या पाण्याकडून बी थांबणार नाही। आले ना आल्या होत्या त्या गाड्या बी आल्या ना पाण्याकडून बी थांबणार नाही पडते या कसं त्या दुःखामुळे कसं तिकडे घर आहे तिकडे कॉलनी आपली प्रेमला तुझी कॉलनी मागे इकडे कोणते म्हणतात केमिकलचे ड्रम केमिकलची कंपनी आहे। MIDC पूर्ण MIDC काय म्हणले MIDC फोटताना बाकीचे पहिले असतील बाकीचे सापडलेले। अरे कचरे बी त्या कंपनीच्या आजूबाजूला। अरे ते बाजू सगळे घे मारणे आता तिथे केली बी गेली कंपनी गेली ती कंपनी बाजूची बी गेली। अरे कंपनी स्फोट झाला त्या कंपनीचा केमिकल माणसं गेले असतील गैरे। अरे माणसं गैरे जातील हो ती गैरे मारले असतील। अरे ते बाजूची बी काही मारली ना पाय ना स्पॉट होता ना डायरेक्ट बॉम्ब स्पॉट आहे स्फोट होता ना हो बापा। कंपनी ती डायरेक्ट शेजारी बी कंपनी की मारी अरे गेलं नाही ते दुःख पाय तिकडे कंपनी निघतो डायरेक्ट पूर्वी पत्र होतं बरं ते। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरीराज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा। तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका।